18 चेंडूंमध्ये 49 धावा कराव्या लागणार। या सामन्यामधला विजेता संघ या ठिकाणी एका तरी चषकावर आपलं नाव कोरलं जाईल याची दोन्ही संघांना जाणीव असणाऱ्या, त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा। पेट की भंगारपाडा येणारा 18 चेंडूंमध्ये चित्र स्पष्ट होणार, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर अद्यापर्यंत सामना 50-50 आहे। दोन्ही संघांना समान संधी आहे, कारण भंगारपाडा संघाचा एकही फलंदाज अद्यापर्यंत बाद झालेला नाहीये। ही जमेची गोष्ट असणार आहे ती भंगारपाडा संघासाठी आहे। विचार केला तर मगाशी प्रवीण टेंबे म्हणाला होता जबरदस्त टायमिंग ह्या खेळाडूंकडे आहे, आणि आज त्या टायमिंगचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं भंगारपाडा संघाकडून। नवीन येणारा प्रत्येक फलंदाज षटकारानं खातं खोललंय। शॉर्ट पिच चेंडू जसा दिसतोय तसा तसा षटकार मारण्याची कुवत या खेळाडूंमध्ये आहे। भंगारपाडा संघ आज खऱ्या अर्थानं फलंदाजीच्या जोरावर सामने जिंकला, त्यामुळे त्याकडे दुर्लक्षित करून चालणार नाहीये। परंतु पाहायला गेलं आरसीसी पेठ संघाकडे एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज आहेत, त्यामुळे खरी जुगलबंदी पाहायला मिळणार आज या बामणडोंगरीच्या मैदानावर। 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे। गोरख वास्कर नवीन गोलंदाज येतोय, राऊंड विकेट मारा करतोय पहिल्या चेंडूवर। डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू हवेत आहे। आता मात्र पहिली सफलता मिळते चेतन गोसावी, स्टार फलंदाज भंगारपाडा संघाचा मैदानाबाहेर। थांब थांब पोरी आग पाहू